टाइम आहे सकाळ मित्रांनो. आता आपण पोहोचलो नाशिक स्टेशनच्या इथे, ब्रिजवर आहे. नाशिक नाशिक. सायरा मित्रांनो, तर आता आपण नाश्त्याच्या हॉटेलला पोहोचलो आहोत आणि ही अशी काहीशी आपली मंडळी बसलेली आहे तिथे, नाश्त्याची वाट बघत आहेत. साईराम 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 पाव. युनिक पाव बघायचं काय? युनिक पाव. साईराम 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 दादा. साईराम साईराम. हे बघा आमचे मिसळपाव किंग सर्वात जास्त मिसळपाव खाणारे. आता बघूया या टायमाला किती पाव खातात, रेकॉर्ड ब्रेक करायचं. नाही, गेल्या वर्षी ते मी जरा फ्रॅक्चर वनडे होतो ना, तर मी ते कमी खाल्लेले पाव. फक्त कसाला काटत फक्त ते 11 खाल्ले. तरी पण किती खाल्ले? कमी म्हणजे किती? ते कमी म्हणजे कमी म्हणजे 10 पाव, एक पाव कमी. 5-6 6 पाव. 6 पाव कमी. आपण बाबा लिमिटेड 4 पाव पद्धतची. त्यांना अजून काहीच भेटलं नाहीये. बाटली आणि प्लेट भेटलेली आहे, तरी पण 10 पावचा रेकॉर्ड ब्रेक करणाऱ्या 2 माडी आमचे. आणि मी फक्त 2. आणि वडादा काय विषय? 4 पाव बस. 4 बस पक्का. खातोय तो हा 2च पाव आहे. टेस्ट करू आणि बघू कसं लागतंय. काका मिसळ छान होत्या एकदम. बाबांनी बनवली, आपण पण. बरोबर. पाण्यात भक्ती मिसळली तर ते तीर्थ होतं, जेवणाचा प्रसाद होतो, गाण्याचं भजन होतं. हा प्रसाद आहे. साईराम साईराम. तर मंडळीतून मयूभाऊ यांचं आज सकाळी सकाळी आगमन झालेलं आहे. तर मयूभाऊ काय मिस केलं आज? भरपूर काही या इतक्या दिवसात भरपूर काही मिस केलं. त्याच्यासोबत दररोजचं खाणं, दररोजची भजनं, भरपूर काही मिस केलं. आणि ह्या पुढे आता कंटिन्यू करायचं सगळं. 100%. साईराम साईराम. नाश्ता झाला का? नाश्ता झाला का? नाश्ता झाला भाई, एकदम दाबून 6 पाव खाल्ले. 6 विषयच केलाय. 6 पाव. हा, कारण स्पॉन्ज जरा पुढे आहे ना म्हणून. माझ्या बरोबरीला कोणतरी आहे. पण 6 म्हणजे कमीच झाले. कमी झाले ते. हा काय बघायला कसे आपले 15-20 तर होऊन जातात. आधी उडवतो ना भाई. आरामात. आता फक्त 5च झाले. किती? 5? मग आता किती? अजून एक होईल ना? आता 5 वर भागवलाय, नाहीतर लाद्याच्या लाद्या टॉपचा. आणखी 4 फोटोशूट झालेला आहे. फोटोशूट मस्त आहे. बाकड्यावर बसून फोटोशूट झालेला आहे. सुशांत आवाज आला की नाही भाई? साईराम.
आज इथे नाशिक इथे आपले राजाभाऊ गायधने साई भक्त यांनी आपली सकाळी अल्पहाराची उत्तम अशी व्यवस्था केलेली आहे. त्यासाठी आपण आपल्या साई समर्थ सहमंडळातर्फे त्यांचा आपण शाल व श्रीफळ देऊन त्यांचा आपण सन्मान करतोय. मी इथे किशोर तेली यांना विनंती करते की त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करायचा आहे. या पालखीतील सर्वात मोठा पदयात्री आहे आणि आतापर्यंत तो व्यवस्थित चाललाय. म्हणजे एखाद्या अनुभवी पदयात्रेला पण चालायला जमणार नाही असं त्याने कौतुकास्पद असं काम केलेलं आहे. तर त्याच्यातर्फे इथे आम्ही राजाभाऊ गावधने यांना शाल देतो. साईराम साईराम. साईराम. केली घाण केली. साईराम 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 साईराम. नसतं मानलं का बाळा. तर नाश्त्याच्या हॉल्टवरून आता आम्ही निघालो आहोत दुपारच्या हॉल्टसाठी. आता दुपारच्या हॉल्टमध्ये बघू काय होतंय, कारण का आमचे 2 मित्र प्रणित राहते आणि साई राहते नॉनस्टॉप बोललेत. बघूया आता काय होतंय. हे दोघं चालताना मनी माऊ आणि स्पॉटला पोचल्यावर वाघ. नुसते चाळे गती. हा ऐक, हे मागे फिर. मनी माऊ मागे फिर. हा. पुलाव, पापड, बटाटा भाजी, पालकची भाजी, रायता आणि गाजरचा हलवा. म्हणित माझे साई नामाचे खुळ लागले. फोटो काढतो. ओम साईराम जय. ओम साईराम. चाललोय सिन्नर. नवीन बंधू आज सकाळी झाला. सकाळी दुपारी आलो. दुपारी दुपारी. हो हो हो. मग संध्याकाळ मित्रांनो आम्ही रात्रीच्या हॉल्टवर पोहोचलोय. आरती चालू आहे. चला जाऊया. तिकडनं जायचं काय? लॉक काय वाटतं?
लावील आईची माया, लावील आईची माया, ठेव विश्वास साईवर. आपुल्या भक्तांचे सारे विघ्न हराया, आपुल्या भक्तांचे सारे विघ्न हराया, आला आला हो आला.
चण्याची भाजी. काका बस, काका बस. दादा होत कढी. कढी. दादा कढी उचलतोस. थँक्यू सो मच. काका थोडस द्या. बस 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 बस. चपाती हवंय. गोड तर इम्पॉर्टंट आहे. इथं चपातीचा थप्पा आणलाय पूर्ण. बघ मोजूया काय? मोजूया. थांब. हा मोज. 3 4 मी पण एक घेतलं. 6 चपात्या आहेत. बाकीच्या वाटल्या गेल्यात. अजून आपण 4 बोललो ना. हे पुढच्या कप्प्यात आहे बघ 2 नंबरच्या. शेवटची चपाती संपला भाई. तरी 4 अजून ऑर्डर केले. अजून 4 आल्या. नादत नाही. सुट्टी नाही. पेट्रोल पंप शोधतात. आणि मग पेट्रोल हे बोलायचं नव्हतं. हे बोलणं गरजेचं आहे. यांच्यामुळे आम्ही मागे राहतो. पर्सनल आहे. त्यामुळे एकदम शेवटला राहतो. साईमय रात्री मित्रांनो, ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.